नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांना आता स्वतंत्र रेशन कार्ड मिळणार आहे। त्या संदर्भात शासनाने जी.आर. काढलेला आहे, शासन निर्णय काढलेला आहे। त्यामध्ये दिव्यांग बांधवांना तात्काळ स्वतंत्र रेशन कार्ड देण्यात यावे असे सांगण्यात आलेले आहे। तर मग हा महत्त्वाचा शासन निर्णय काय आहे, तसेच नियम व अटी काय आहेत, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, कोणाला हे रेशन कार्ड काढता येणार आहे, तसेच मोफत धान्य मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा लागेल, त्या संदर्भातील अर्जाचा नमुना व इतर सर्व माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता शासनाचा जी.आर. आहे। दिव्यांगांना स्वतंत्र शिधापत्रिका देण्याबाबत महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभाग यांचा हा जी.आर. आहे। यामध्ये बघा काय माहिती दिलेली आहे की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार या ठिकाणी लाभार्थी संख्या निश्चित करण्यात आलेली आहे। या अधिनियमाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची अंत्योदय गट व प्राधान्य गट अशा दोन प्रमुख गटात विभागणी करण्यात आली आहे। सदर अधिनियमाअंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये त्यावेळी लाभ घेत असलेल्या अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थ्यांना व BPL गटातील सर्व लाभार्थ्यांना प्राधान्य गटातील लाभार्थी म्हणून पात्र ठरवण्यात आले आहे। सदर अधिनियमांची अंमलबजावणी ही 1 फेब्रुवारी 2014 पासून राज्यात सर्वत्र करण्यात आलेली आहे। मित्रांनो, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार शिधापत्रिकेवर अनुदेय असलेल्या अन्नधान्याचा लाभ जे दिव्यांग व्यक्ती कुटुंबासोबत एकत्र राहतात व त्यांची नावे शिधापत्रिकेत नमूद असून देखील पात्र दिव्यांग व्यक्ती अन्नधान्य मिळवण्यासाठी वंचित राहत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो, एखाद्या कुटुंबाला अन्नधान्याचा लाभ मिळत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबात दिव्यांग व्यक्ती आहे आणि मग दिव्यांग व्यक्तीला तर अन्नधान्याचा लाभ मिळणे गरजेचे आहे। तर त्यासाठी तो दिव्यांग व्यक्ती आता स्वतंत्र शिधापत्रिका काढू शकतो। तर त्या संदर्भातला हा महत्त्वाचा जी.आर. आहे। तर शासन निर्णयामध्ये बघा काय म्हटलेलं आहे शासन परिपत्रकामध्ये, ज्यामध्ये लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शासनाने संदर्भात दिन क्रमांक 1, 2 व 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या निकषांतर्गत पात्र कुटुंबांना अनुदेय शिधापत्रिका देण्यात येते। तसेच नवीन शिधापत्रिका देताना घ्यावयाची काळजी व दक्षता याबाबत मार्गदर्शक सूचना वर नमूद केलेल्या दिनांक 29/6/2013 परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आले आहेत। जी.आर. नंतर आपण पुढचा हा जी.आर. बघणार आहोत। तर या ठिकाणी आपण बघू शकता की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार अन्नधान्याचा लाभ मिळवण्यासाठी ज्या दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रिका हवी आहे अशा दिव्यांग व्यक्तींनी नवीन शिधापत्रिकेसाठी संबंधित शिधा वाटप कार्यालयाकडे अर्ज करावा। दिव्यांगांकडून स्वतंत्र शिधापत्रिकेसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या निकषांतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींना नवीन अनुदेय शिधापत्रिका व त्या अनुषंगाने शिधापत्रिकेवर अनुदेय असणारे लाभ तात्काळ देण्यात यावे। म्हणजे आता दिव्यांग व्यक्तींना नवीन शिधापत्रिका मिळाल्यास त्यांना अन्नधान्याचा लाभसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। सदर शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा शासन निर्णय दिलेला आहे। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहे। तर मग शिधापत्रिका मिळण्यासाठी या ठिकाणी बघा आयुक्तालयांनी सुद्धा पत्र काढलेले आहे। दिव्यांगांना स्वतंत्र शिधापत्रिका देण्याबाबत उपरोक्त विषय संदर्भित शासन परिपत्रकाचे अवलोकन व्हावे। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार अन्नधान्याचा लाभ मिळण्यासाठी ज्या दिव्यांग व्यक्तींना स्वतंत्र शिधापत्रिका हवी आहे अशा दिव्यांग व्यक्तींना नवीन शिधापत्रिकेसाठी संबंधित शिधा वाटप कार्यालयात अर्ज करावा। दिव्यांगांकडून स्वतंत्र शिधापत्रिका अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या निकषांतर्गत पात्र दिव्यांग व्यक्तींना नवीन अनुदेय शिधापत्रिका त्या अनुषंगाने शिधापत्रिकेवर अनुदेय असणारे लाभ तात्काळ देण्यात यावे। सुलभ संदर्भासाठी संदर्भीय पत्राची प्रत यासोबत जोडण्यात येत आहे। औरंगाबाद म्हणजे आताची संभाजीनगर यांनी सुद्धा पुरवठा विभागाला सूचना दिलेल्या आहे। म्हणजे ज्या ठिकाणी रेशन कार्ड काढतात त्या ठिकाणी या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे की दिव्यांगांना स्वतंत्र शिधापत्रिका देण्यात याव्या। मग त्यासाठी मित्रांनो कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे, तर दिव्यांग प्रमाणपत्र 40% वरील म्हणजे तुमचं दिव्यांगत्व 40% जास्त असावं ते प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे। म्हणजे UID कार्ड लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, पत्त्याचा पुरावा लागणार आहे, वीज बिल किंवा बँक पासबुक। मग आता एका घरात राहत असताना आता दिव्यांग बांधव हे कुटुंबात राहतात, त्यांच्या नावावर जर
वीज बिल नसेल तर बँक पासबुकसुद्धा पत्त्याचा पुरावा म्हणून चालणार आहे किंवा आधार कार्डसुद्धा पत्त्याचा पुरावा म्हणून या ठिकाणी चालणार आहे। उत्पन्नाचं प्रमाणपत्र तहसीलदार यांचं किंवा महसूल अधिकारी यांच्याकडून घ्यावे लागणार आहे। उत्पन्नाचं प्रमाणपत्र तहसीलदाराकडूनच तुम्ही घ्या। पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे। आधीचे रेशन कार्ड लागणार आहे। मग तुम्ही आधी राहतात त्या कुटुंबात रेशन कार्ड असल्यास ते रेशन कार्डची झेरॉक्स त्या ठिकाणी लागेल। ऑनलाईन अर्जाची पावती किंवा ऑफलाईन अर्ज नमुना, मग तुम्ही ऑफलाईन पण भरू शकता किंवा ऑनलाईन पण भरू शकता। तर ऑफलाईन अर्जाचा नमुना आपल्याला मिळून जाईल। त्या ठिकाणी तुम्ही नवीन शिधापत्रिकेसाठी ऑफलाईन अर्ज करून ही कागदपत्रे जोडून तुम्हाला नवीन शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड मिळणार आहे। तर मित्रांनो, रेशन कार्ड काढताना काही नियम व अटी आहेत। नवीन रेशन कार्ड काढताना कोणकोणती काळजी घ्यावी हे महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे 29 जून 2013चा त्यामध्ये सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली आहे। मग त्या संदर्भात आपल्याला माहिती हवी असल्यास तुम्ही हा GR आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे। त्या ठिकाणाहून तुम्ही बघू शकता, वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन शिधापत्रिका अर्ज करताना त्याचा उपयोग होईल आणि त्याची माहितीसुद्धा मिळणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण हा GR सविस्तरपणे वाचन करून याच्यातून तुम्ही माहिती मिळवू शकता। तर मित्रांनो, मग आपल्याला जर शिधापत्रिका मिळवायची असेल तर अशा पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। दिव्यांग पिवळी अंत्योदय शिधापत्रिकेसाठी अर्ज, मग अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज या ठिकाणी करावा लागणार आहे। तुम्हाला सुरुवातीला तुमचा फोटो लावावा लागेल। शिधापत्रिका वाटप क्षेत्र, तुमचा तालुका जिल्हा टाकावा लागेल। दिव्यांग लाभार्थ्याचे नाव, लिंग, पूर्ण जन्मतारीख, UDID कार्ड नंबर टाकावा लागेल। तुमचा पत्ता टाकावा लागेल आणि जुनं जे काही रेशन कार्ड आहे त्याचा नंबर टाकावा लागेल। मग अर्जदारांनी पुढील माहिती भरायची आहे। कुटुंबातील घटक म्हणून अर्जदाराकडे सामान्यतः राहणाऱ्या व्यक्तींची नावे या ठिकाणी लिहायची आहे। मग तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे या ठिकाणी सर्व लिहायची आहे। व्यवसाय लिहायचा आहे, त्यांचं आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक, वय त्या ठिकाणी लिहायचं आहे। मग जुनी शिधापत्रिका असेल ती जुना शिधापत्रिका क्रमांक टाकायचा आहे। नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। कुटुंबातील सर्व व्यक्ती, सर्व मार्गाने मिळणारे एकूण उत्पन्न त्या ठिकाणी टाकायचं आहे। घरगुती गॅस आहे का, शेती आहे का, व्यवसाय तपशील टाकायचा आहे। घरातील व्यक्ती शासकीय सेवेत आहे का, जर आपण स्वस्त धान्य घेत असाल तर त्या दुकानदाराचे नाव सविस्तरपणे माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे। नंतर अर्जदाराची सही व अंगठा या ठिकाणी द्यायचा आहे। इथं स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे। त्या स्वयं घोषणापत्रामध्ये तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी खरी दिलेली आहे, त्याबाबतचं हे स्वयं घोषणापत्र आहे। मग या ठिकाणी सही करायची आहे, वरती फोटो लावायचा आहे, दिनांक आणि ठिकाण टाकायचं आहे। नंतर स्वयं साक्षांकनासाठी स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे, याला प्रपत्र ब म्हणतात। यामध्ये सुद्धा तुमचे सर्व नाव टाकायचं आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे, व्यवसाय टाकायचा आहे आणि या ठिकाणी सही करून हे पासपोर्ट साईज फोटो लावून हे सुद्धा प्रमाणपत्र यासोबत जोडायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। माननीय तहसीलदार साहेब, दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेत सामावून घेण्याबाबत हा अर्जसुद्धा तुम्ही याच्यासोबत जोडून द्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अंत्योदय योजनेतून लाभ मिळेल। तर मग मित्रांनो, यासाठी आपल्याला कागदपत्र बघितलेले आहे। तर परत एकदा सांगतो की दिव्यांग प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड आणि कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड या ठिकाणी जोडावे लागणार आहे। मग अशा पद्धतीने दिव्यांगांना आता स्वतंत्र रेशन कार्ड मिळणार आहे। शासनाचा महत्त्वाचा GR आलेला आहे, त्यामध्ये नियम व अटी दिलेले आहे। कागदपत्रे कोणती लागतात आपण बघितलेली आहेत। मोफत धान्य मिळवण्यासाठी अर्ज नमुनासुद्धा आपण यामध्ये सविस्तरपणे बघितलेला आहे। तर जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना याविषयी माहिती मिळेल। तर मित्रांनो, काही अडचण आल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।